नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर सर्वांना फिरायला आवडतं, त्या प्रकारे ना आम्ही पण असं फिरायला निघालो, ते म्हणजे राजगडला। म्हणजे खूप दिवसापर्यंत प्लॅन केला होता राजगडला जायचा, पण ते पावसाच्या कारणामुळे ते बंद होतं 30 सप्टेंबरपर्यंत, त्याच्यामुळे जायला नाही भेटलं। तर आता चालू झालंय, त्याच्यामुळे आम्ही आज आलोय राजगडला। तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे। टोटल किती आपण 5 20 जण झाला आता फोटो होतच नव्हतं व्हायचं। प्रवीण रस्ता चुकवू नको, वरनं खाली येऊ नको फक्त घसरत। बाय म्हणजे अजून ना अर्ध्यावरती पण नाही पोहोचलोय, पण रस्ता बघितलास ना, पाऊस आहे, ते पावसामुळे तो सध्या कसा म्हणजे वर चढायसाठी ना रिस्की आहे। नाही तर जेव्हा आपण उन्हाळ्याची किंवा हिवाळ्याच्या टायमिंगला आलो ना, की रस्ता कसा व्यवस्थित असतो। ते पावसामुळे ना ते माती सर्व कशी बुडबुडीत झाले, त्याच्यामुळे तुम्ही आलात आता पावसातून तर सावध या। आता गुळगुळीत झाला बघ पूर्ण। जरा पाऊस पडून चालू असता ना याच्यामध्ये गेलो असतो घटाळ्या खालीत। पडू नका रे। आईचा घो पडलो। हा दमक झाला। हे पहिलं धबधब्याचा आवाज की पाऊस येत आहे। खाली बघ थोडा, इथं झाल्याशिवाय गेलं भाई, प्रत्येक गड होत। तर आता आपण अर्ध्यावरती पोहोचलेलो आहे, म्हणजे खूप फोटोशूट वगैरे झालंय। तर आता जवळजवळ आलोय। आता मगाचपासून ना एवढं धुकं दिसत होतं ना, वरचं काही दिसत नव्हतं, तर आता हळूहळू वरचं दिसायला लागलंय। दाखवतो जरा वरती काय काय भारी वाटतंय। तुम्हाला बोललो ना एक एक स्टेप दाखव ना कशा प्रकारे, चला तर एक एक स्टेप तुम्ही अनुभव कशा प्रकारे आहे राजगडावरती। पाऊस आहे ना, त्यामुळे ना हे खालचं हे सगळं व्हाईट व्हाईट दिसत नाही, सर्व धुकं आहे, आणि ते वरती सर्व फेकतंय। पूर्ण धुकं आहे सर्व भरलेलं। हे खालचं पण काही दिसतच नाही रे। प्रवीण गेला उडत व्हिडिओ। हा धुक्याने पूर्ण ना अंग गारगार झालंय। खाली पूर्ण धुकं, काही एक दिसत नाही।
पूर्ण सगळं दुकान भरलंय. हा हो वारोबा भेंडी कसला येतोय. अरे लय वारं लागतं गार लागतं वल्ला झाला इकडचा सगळा. अरे मेरे शर्ट टी शर्ट ओली झाली. आपल्याला बोलतात ना की गडावरती पावसाच्या दिवसातून जास्त जाऊ नये. त्याचं कारण म्हणजे हे की हे सर्व कातळ आहे ना त्यांना काय बोलतात ते शेवाळ बसते. त्याच्यामुळे ना ह्याच्यावर चढणं वगैरे मुश्किल होऊन जातं. त्यामुळे पाय घसरण्याची चान्सेस जास्त असते. हे बघ मी तुम्हाला सुरुवातीच्या काही भागामध्येच बोललो होतो की हा किल्ला काही दिवस बंद आहे. त्या बघा त्यांनी लिहिलं पण आहे. तर हेच की कारण हे सर्व कातळ आहे ना जास्त पाऊस असला ना कमी झाला ना त्याची शेवाळ जास्त प्रमाणात होते. आणि माणसांची म्हणजे पाय वगैरे घसरण्याची क्षमता जास्त असते. त्याच्यामुळे इकडं हो ते भेंडी भारी रे. आणि तुम्हाला बोलू ना खाली आम्ही जवळपास वर आलो तर आपल्याला सुरुवातीला दिसतो तो म्हणजे पाली दरवाजा. तर बघा कशा प्रकारे आहे ते धुका आहे ना. ते धुकामुळे कसे सगळे वाईट 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 गोल 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 फिरत आहे. हा बघ हा पाली दरवाजा. मेलं तू का एवढा आवाज दिलाय तू ऐकलंच नाही. बोमटून बोमटून मेलो मी. हा होय होय हा हा पाली दरवाजा म्हणजे ते आपण राजगड त्याला सुरुवात करतो तो अर्ध्यावरती आल्यावर आपल्याला हा पाहायला मिळतो. दीपू दीपू वरती वाकडे वाकडे. चला आपला आता पालीचा दरवाजा बघून चाललाय. आता पुढची स्टेप एक एक स्टेप बघत चला. तुम्ही पण अनुभवा मी पण पाहतो. अरे हो भारी आहे रे. हे इकडे ये हे इकडे ये तर काय व्हिडिओ शूट करून चांगला आता मी येतो संदेश. अरे खय हे बघ हे हात शबात. कसं आहे बघ भेंडी खालचं काही दिसतच नाही. पूर्ण दुकान भरलंय. हो भारी आहे रे. एक 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 हे आमचे संदेश रामाने जवळचे भाऊबंद. हे प्रवीण आहे काय. प्रवीण एक पण फोटो देणार नाही नंतर. थांब नाही तर नंतर म्हणू नको फोटो काढलाच नाही. तू पळताच पुढं. व्हिडिओ
तुम्ही जर रायगड हा किल्ला संपूर्ण म्हणजे फिरला असेल ना, तुम्हाला नक्की समजेल की रायगड आणि राजगडामध्ये काही फरक वाटत नाही. जेव्हा आपण सुरुवातीला चढतो अगदी तसंच आहे. त्यांचं बांधकाम वगैरे ना खूप छान वाटतंय. सर्व अर्धे बाकीचे पाटे आहेत, अर्धे गेले पुढे. हा पूर्ण गारवा आहे. इथे काय आहे? तोफा. अरे दारूखाना अथवा अंबरखाना शिवकार्य प्रतिष्ठान. ही तोफ तुटली ना? हे बघ तुझे तुटलंय. लोखंड आहे रे पूर्ण. कसलं आहे ते बघ. उचललंय आतमध्ये हे दरवाजा लॉक आहे का? हे ओपन आहे. नाही सर्व ते काम करतात ना, हे पाईप वगैरे रेलिंग वगैरे बनवतात ना, ते सर्व पाईप वगैरे आहेत तिथे. हा हे बघ चोर दिंडी म्हणून काहीतरी आहे इथे. हे बघून येऊ. चॉकलेट ए चप्पल पिपल काढा. एक पण माझा सोडू गावतो रे. कुत्र्यासोबत पाठवते सॉरी ब्रो. बोलली होती आणि फक्त माहित आहे का, जोपर्यंत पुन्हा मुघलांकडे गेला होता का तोपर्यंत फक्त तांदळाच होता. नंतर ज्यावेळेस भोर संस्थान आला त्यावेळेस ही मूर्ती बसवली गेली. हे राजवाडा होता ना इथे. इथे राजवाडा होता. इथे अवशेष राजवाडा अवशेष.
संजीवनी माची ना, संजीवनी माची ना. आता शिवळ्या माझी खाली आहे. कुठली माची सोळ कधी संजीवनी माची रे बाबा. इथून ना 2 जाण्याचे मार्ग आहेत. एक बाले किल्ला आहे ना त्या साईडला जाण्याचा आणि एक संजीवनी माची साईडला. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला पहिले संजीवनी माची करायची आहे, त्याच्यानंतर आपण खाली येऊया तिकडून. पूर्ण धुका बघ कसला आहे ते. धुका कसला आहे बघ, खाली काहीच दिसत नाही. खया बैल बिल येतात वाटतं इकडे. हावरंग कसा गेलाय तर बघ खाली. हावरंग गेलाय ते सर्व हावरंग. आता ना आम्ही जातोय संजीवनी माचीला, म्हणजे ती त्या साईडला आहे. आणि या साईडला आहे ना एक बाले किल्ला आहे, एकदम खूप वरती आहे, वरती टोकाला आहे. पण तो आता धुका आहे ना, त्याच्यामुळे धुक्यामुळे दिसत नाही. पण त्याच्यामुळे खालून ना वाट आहे. एक या साईडला जाते शिवळ्या माची आणि एक ते शिवळ्या माची करून आम्ही वरती बाले किल्ला जाणार आहे. पण त्याच्या आधी संजीवनी माची करून येतो. तुम्हाला संजीवनी माची वरचं तुम्हाला पहिले दाखवतो सीन कसा आहे ते. त्याच्यानंतर वरचं बाले किल्ल्यावर शिवळ्या माची आहे ना त्याला त्याच्यानंतर दाखवतो. चला. ए कुठपर्यंत आलो. बघूया काय आता. खाली जाऊ ना ना आपण. चल खाली. हा काहीच नाही. नको. हाळणी बुरुज. अरे वर्ण आलोय. तुम्ही मेरा केलात पुढं. शेवटी आम्ही संजीवनी माचीला पोहोचलो. टोकापर्यंत जातो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. हे आलंय, थांब. काय आहे वरती पण होती एक पाण्याची टाकी, वरती पण आहे. मासे मासे ते अरे किती भारी खेळली. मधू ना भाई आंघोळ करतो काय नाही. हात धुत होतो रे. ते आंघोळ करतो काय खाली प्रवीण जग अजून घरी दिसता पुढे पुढे हाय. बोललो ना खाली चालू झालं. किती टाक्या जशा इथं जाऊया रे. थांब. हाय वाट ये इकडनं हाय. पण तीच आहे का? ह्याच्या नाही तर खाली जाऊ.
अरे बैल बिल गेले होते. माझंच चुकलं. मी तिथं वरती शेवटचे माचे बोललो आणि एकदम राहिले पुढे. हा आपण बोलतोय संजीवनी मच्छीला आपल्याला जायचं आहे, पण त्यासाठी जाण्याचा मार्ग माहिती आहे कसा आहे तो? थांबा तुम्हाला दाखवतो. पूर्ण पांड्या बिंड्या सगळ्या बघा बोलल्यात खाली आहे. खालून पुन्हा पुढे स्टेट आहे. ते ऊन नाही ना त्याच्यामुळं, आणि धुका जास्त आहे त्याच्यामुळे वरतून ना चांगलं क्लिअर दाखवता येत नाही. नंतर जसं ऊन येईल तसं तुम्हाला दाखवतो. ए कुठं आहे? इथं काय ह्या आहे ना, कुत्रा आहे ना. हे बघ कुत्र्याने हनुमंताची मूर्ती इथे कोरलेली. पोचलाव ना. तोरण हा हे पोचलं. हे काय आलो. अरे मग काय अरे ते गोलवाला आहे ना तिकडा सुवेळ माचीला. अरे सुवेळ माचीला सुवेळ माची. तर मित्रांनो आपली संजीवनी माची बघून झालेली आहे. आता डायरेक्ट सुवेळ माचीला जायचं आहे. तर या धुक्याने ना नाक तर जाम झालंय, पण चला डायरेक्ट तुम्हाला सुवेळ माचीला जाण्याचा मार्ग आणि सुवेळ माची कशा प्रकारे आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो. हा आपल्याला पोहोचायचंय सुवेळ माचीला. तिकडून येता येत वाटते सर्व. आणि हा वरती बालेकिल्ला आहे वाटतं इकडे. हळूवा विश्वास ठेवू नको. चपलीवर काठी लावत चल. काठी लावत चल. लाव तू हळूहळू लावची काठी पण चल. काठी पुढे लाव. हळूहळू पाय टाकलं तरी चालत, पण काठी पुढे लाव. हे पावसामुळे ना हे कसे बुडबुडीत होते ना रे, त्याच्यामुळे रिस्की आहे. नाही तर काय चांगलं आहे. हा हो काही एक दिसत नाही. आजूबाजूला सगळं धुक्कच. इकडं खोल तिकडं खोल सगळीकडे खोल. हा आपला ग्रुप 16 माणसं होती. 16 मधले आता आम्ही एवढंच राहिलो, बाकीचे राहिली बाकी मग. हा ए सावकाश चला. सावकाश चला. आम्ही संजीवनी माची करून सुवेळ माचीच्या इथं पोहोचलो, पण ते पावसामुळे ना ते सारखं धुका जास्त आहे त्याच्यामुळे दाखवता येत नाही. तरी पण तुम्हाला दाखवतो. दिसते काय बघतो बघा.
नको अरे ही चांगली आहे बाबा. हा काय परत खाली येऊन तसे होता. सुवेळा माची शेवटी पोचलो. हो बॅग पडले नाही हा हे बघा पाऊस आहे त्याच्यामुळे ना व्यवस्थित दाखवता नाही येत आहे. दीपू दीपू असं आडवं काढ ना आमचं दोघांचं. काढ नाही लवकर. हा? हा. चला आपली आता संजीवनी माची सुवेळा माची आता पाली किल्ल्याला जायचं आहे. हो इथं पाऊस कमी झाला पाहिजे होता. बिस्किट बिस्किट पळवते ना. बोल काढत बस. बरोबर राईट एकदम राईट. पकडा पलीकडचा. काय बाहेर काढू नको. एक काम कर सेंटरला इकडे भाले किल्ला चढणं खूप कठीण आहे. हो जी वाट आहे ना त्याच्यामध्ये दोन माणसं एका टाइमला नाही येऊ शकत. हो काय माहिती. उडी मारतो. उडी मारतो. मासच ना मित्रांनो. बाले किल्ला चढणं खूप कठीण आहे. एका टायमिंगला दोन माणसं मुश्किलने वर येतात आणि उतरताना मुश्किलने पण जातात. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा आलात इकडे तर सावधगिरी बाळगा. आणि मेन म्हणजे कुठं माहिती आहे माकड वगैरे जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर बॅग बिग ओपन केली मोबाईल वगैरे किंवा बिस्किट वगैरे बॉटल बिटल काढत असाल ना त्यावेळी तुम्हाला लगेच धावून येणार. त्याच्यामुळे त्यांच्याकडून मुद्दाम सावधगिरी बाळगा. अजून आम्ही बाले किल्ला पूर्ण फिरला नाहीये पण दाखवतो कशा प्रकारे आहे. ब्रह्मेश्वर मंदिर. एक सांगता त्याका उजव्या पाय टाक, एक सांगता डावा पाय टाक. हा. उजवा आणि डावा टाकून असो. हे चप्पल विप्पल काढा आतमध्ये. फोटो काढायचं पण. तिथं सगळे पावड्याच. हर हर महादेव. तू घेतलास तरी इकडं पूजा पाठ करतो. शिवाजी महाराजांचा फोटो काढ.
एवढं वर कसा काय पाय आतमध्ये गार बघ किती. इकडे बघ बाजारपेठ इथं ना खूप धुकं आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही व्यवस्थित. मी काढ लवकर रे चल. एक काढ ना फक्त. ये भाई गाड़ लगा ये मारा गोल फिर गोल फिरा